परिसंवादासाठी ज्यांची मुख्य पहिल्यापासून प्रेरणा ठरलेली आहे ते आमचे सर्वांचे डॉक्टर, या तालुक्याचे डॉक्टर आणि येथील समाजाला एक डॉक्टरकीच्या नात्यानं उपदेश त्याचबरोबर उपचार देणारे डॉक्टर अशोक बेलखोडे सर, परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे डॉक्टर विठ्ठल दहिफळे सर, दुसरे मार्गदर्शक डॉक्टर अजय गव्हाणे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष मार्गदर्शन आहे असे डॉक्टर बालाजी कोंपलवार सर, आणि या ठिकाणी ज्यांची खरी प्रेरणा घ्यायला पाहिजे, ज्यांच्याकडून आपण काही शिकायला पाहिजे, कोणत्याही वयामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन त्या कार्यक्रमाला समाजाच्या दिशेमध्ये परिवर्तित करणारे भरतजी महोदय सर, जे की गांधीवादी विचारवंत, समाजसेवक आणि त्याचबरोबर आम्हा सर्वांना एक मूल्यांची रास उभी करणारे नेतृत्व या ठिकाणी उभे आहेत, जे की गेल्या 3 तासापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही तरी 2दा-3दा उठलो, परंतु सर त्यांच्या जागेवरून उठलेही नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे या परिसंवादाचा हा जो आशय आहे हा निश्चित आशय यशस्वी ठरेल असं मला वाटतं. त्याचबरोबर या सभागृहामध्ये जे काही तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे वर्धा शहरामध्ये जर तुम्ही कुठेही गेला आणि त्या ठिकाणी झाडे जर पाहिली तर त्या झाडाला जे आवरण किंवा ज्याला आपण कव्हर म्हणतो त्या कव्हरवर पाहिलं तर ज्या बेलखोडे सरांचं नाव दिसेल ते अशोक बेलखोडे सरांचे बंधू बेलखोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रत्यक्ष त्यांचं काम पाहिलं आणि त्या कामाला भारावून जाऊ आज आम्ही अशा चळवळी आमच्या किनवट सारख्या या छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा सुरू केल्या. अशा पद्धतीचा जो विचार आहे हा विचार देणारे हे सभागृह हा परिसंवाद आहे. त्याचबरोबर आपण या सभागृहामध्ये जे ज्येष्ठ लोक उपस्थित होते ते सर्व विद्यार्थी आणि जे कोणी नागरिक आहेत ते या ठिकाणी अतिशय समयसूचकतेनं सरांनी मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसवलं आणि फक्त 10 मिनिटं दिले शेरे सरांनी. म्हणजे एखाद्या मॅचचा कॅप्टन गायब होतो, नवीन कॅप्टन अपॉइंट केला जातो आणि त्या कॅप्टनला सांगितलं जातं की आता शेवटची एक ओव्हर आहे आणि तुला मॅच जिंकून द्यायची आहे. तशी स्थिती माझी झाली आणि मीही ते ऍक्सेप्ट केलं. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, कारण की भारतीय संविधानामध्ये जे मूल्य आहेत ते मूल्य अतिशय चांगल्या पद्धतीनं वाखाणण्याजोग्या पद्धतीनं उल्लेखित करून या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचं काम दहिफळे सरांनी केलं, त्याचबरोबर गव्हाणे सरांनी केलं. मी जरीही राज्यघटनेचा एक अभ्यासक असेल, परंतु त्या राज्यघटनेचा अभ्यास करताना जो सिद्धांत लागतो तो सिद्धांत शिकवणारा प्राध्यापक असल्यामुळे त्या सिद्धांताच्या दृष्टीने या मूल्यांचा किती आज समाज जीवनावर त्याचा उपयोग होणार आहे, तो कशा पद्धतीने होणार आहे, या सर्व गोष्टींचा यथार्थ असा आपल्याला आढावा घेण्याचं काम या दोनही विचारवंतांनी केलेलं आहे. आणि माझा जो मुख्य विषय आहे तो स्पर्धा परीक्षेचा या ठिकाणी दिलेला आहे, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीचा अध्यक्ष सुद्धा साहेबांनी या ठिकाणी आणून बसवला. राज्यशास्त्राचा तो अभ्यासक असावा, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जे मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा आशय सांगणारा असावा आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी या सर्व गोष्टी कशा उपयोगी आहेत ते सांगणारा असावा, जे की माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सरांनी जसं म्हटले की हे सर करत असतात, घर बसल्या करत असतात.
ते करतो। असंख्य अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी पाहतात। मात्र निश्चित हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश जावा की आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय आहे, कशा पद्धतीने त्या शिकाव्यात आणि त्या माध्यमातून सामाजिक मूल्य कशा पद्धतीची जपली जावीत याची शिकवण व्हावी, या दृष्टीने या मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मांडणी तुमच्या समोर केलेली आहे। ज्यावेळेस या व्याख्यानमालेच्या संदर्भात आमच्या साने गुरुजी रुग्णालय परिवाराच्या दृष्टीने विचार व्हायचे, ज्यावेळेस व्याख्यानमाला सुरू करायची त्यावेळेस जे विचार व्हायचे, ज्या कारणासाठी ही व्याख्यानमाला सुरू करायची त्या जे कारण होते ते कारण तुमच्यापर्यंत आम्ही जरी नसलो आणि तरी या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने या भागामध्ये जे सामाजिक स्वास्थ्य आवश्यक होतं ते सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी अशा पद्धतीची व्याख्यानमाला परिसंवादाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशा पद्धतीचा मुख्य उद्देश डॉक्टर बेलखोडे साहेबांचा या व्याख्यानमालेच्या संदर्भात होता। तो निश्चित वेगवेगळे जे काही व्याख्याते होते आतापर्यंतचे त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या सर्व विचाराची पेरणी होत गेली त्याच पद्धतीने या दोनही विचारवंतांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक मी विचारवंत हा शब्द वापरतो, दोघही प्रोफेसर आहेत, दोघही नामवंत लेखक आहेत, दोघही या विषयाचे चांगले अभ्यासक आहेत। त्यांनी त्यांचे विचार लोकांपर्यंत न्यावेत अशा पद्धतीचा संदेश या